नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आयडॉल टीचरच्या प्रेरणेने शिक्षणाला नवी दिशा। सेवा सहयोग फाउंडेशनकडून दापोलीतील 1000 विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटप। आयडॉल टीचर संदेश राऊत यांच्या प्रेरणेने होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन। सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने तालुक्यातील होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 16 शाळांमधील सुमारे 1000 विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले। या किटची एकूण किंमत सुमारे 6 लाख रुपये इतकी आहे। सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे हायस्कूलचे मुख्याध्यापक, फाउंडेशनचे प्रवर्तक, पत्रकार तसेच नुकतेच महाराष्ट्र राज्य आयडॉल टीचर म्हणून निवड झालेले श्री संदेश राऊत यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविण्यात आला। आयडॉल टीचरच्या प्रेरणेने शिक्षणाला नवी दिशा मिळाल्याचे केंद्रप्रमुख संजय जंगम यांनी मत व्यक्त केले। या शैक्षणिक किटमध्ये वह्या, कंपासपेटी, चित्रकला साहित्य, इंग्रजी विषय सुलभ करण्यासाठी शब्दकोश तसेच दप्तर यांचा समावेश होता। जिल्हा परिषद शाळा साखळोली क्रमांक 1 येथे झालेल्या कार्यक्रमात श्री संदेश राऊत, केंद्रप्रमुख संजय जंगम, मुख्याध्यापक संजय मेहता तसेच मौजे दापोली शाळेचे पदवीधर शिक्षक दत्ताराम गोरिवले यांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमात प्रास्ताविक करत असताना संदेश राऊत यांनी सेवा सहयोग फाउंडेशन तसेच सह्याद्री संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती देत उपस्थितांचे प्रबोधन केले। यावेळी संजय जंगम व संजय मेहता यांच्या हस्ते राऊत यांचा आयडॉल टीचर म्हणून निवड झाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी दत्ताराम गोरिवले व संजय मेहता यांनी मनोगते व्यक्त केली, तर विद्यार्थिनी सिया देवघरकर हिने आभार प्रदर्शन केले। या प्रसंगी टाळसुरे हायस्कूलचे भरत गोताळ तसेच साखळोलीचे शिक्षक सुरेश पाटील, समीर ठसाळ, पालक सायली तांबे, मनाली तांबे आदी उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खार पाटील, दापोली। विद्यार्थ्यांची संख्या आमच्याकडे येणारी पण अविरतपणे आहे, म्हणून प्रामुख्याने आपण या विद्यालयाचा, या शाळेचा विचार करतोय। दुसरी आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की फक्त 8वी 9वी 10वी शिकून तुम्ही शांत राहणार आहात का? पुढे काय करणार आहात? 11वी 12वी काय करणार आहात? काही डॉक्टर होणारे असतील, काही इंजिनियर होणारे असतील, काही वकील होणारे असतील, काही वेगवेगळे कोर्सेस करणारे, कोणी शिक्षक होणार असेल, तर तुम्हाला हे सगळं करत असताना देखील ही सेवा सहयोग फाउंडेशन मदत करते। कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये यावर्षी जे विद्यार्थी MBBS ला ऍडमिशन घेऊ इच्छितात, अभ्यासामध्ये हुशार आहेत, त्यासाठी लागणारी परीक्षा नीट त्यांनी पास केली, चांगले गुण मिळाले, पण परीक्षेची फी किंवा त्या कॉलेजची फी भरायला त्यांच्याकडे पैसे नव्हते, म्हणून ऍडमिशन त्यांचं कदाचित जाणार होतं। फी किती होती? एका विद्यार्थ्याची 10 लाख रुपये। अशा 7 विद्यार्थ्यांचे पैसे त्यांनी भरले। म्हणजे हे जे सेवा सहयोग फाउंडेशन आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने मदत करणार आहे, आणि ही मदत करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की त्या विद्यार्थ्याने चांगलं शिक्षण घ्यावं आणि या देशाचा एक चांगला नागरिक बनावं। आपल्या संस्थेकडे आल्यानंतर आपल्या संस्थेने पण हाच विचार केला की आपण देताना या गरीब विद्यार्थ्यांना देऊ, गरजू विद्यार्थ्यांना देऊ, हुशार विद्यार्थ्यांना देऊ, जेणेकरून भविष्यामध्ये याचा फायदा या मुलांना, त्यांच्या पालकांना, शाळेला, ग्रामस्थांना होईल। आणि ज्या वेळेला हळूहळू हा विकास होत जाईल त्यावेळेला ऑटोमॅटिक आपल्या देशाचा विकास होणार आहे। हे विजन प्रत्येकाच्या समोर आहे। पुढे नावारूपाला येण्यासाठी संस्था कशी मदत करते? कारण संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला पुढील शिक्षणाच्या सुविधा दिल्या जातात। त्या कशा? तर संस्थेचाच माजी विद्यार्थी 2 मिनिटं बोलताना तुम्हाला सांगतील की जरी हे इथले माजी शिक्षक असले तरी सह्याद्री शिक्षण संस्थेचे ते माजी विद्यार्थी आहेत आणि त्यांना आलेले अनुभव सुद्धा ते इथे 2 मिनिटात कथन करतील। पण बाळांनो, या ठिकाणी एवढंच तुम्ही समजून घ्या की तुमच्यासाठी झटणारे पहिले तुमचे आई वडील असतात, दुसरे तुमचे शिक्षक असतात जे प्राथमिक शाळेमध्ये तुम्हाला घडवतात, हा जो गोळा आहे त्याला आकार देतात, आणि मग हे विद्यार्थी आमच्या हातात येतात। मगाशी सरांनी उल्लेख केला की 19 विद्यार्थी NMMS ला उत्तीर्ण झाले। ही संख्या मोठी असली तरी देखील हे 19 विद्यार्थी माझ्या हातात आल्यानंतर एका दिवसात स्टार झाले का? तर नक्कीच नाही। माझ्याकडे ते 7-7 महिनेच होते, पण सुरुवातीचा जो त्यांचा 14 वर्षाचा कालावधी होता, हा 14 वर्षाचा कालावधी त्यांनी या शाळेमध्ये जे काही ज्ञान घेतलं, इथल्या शिक्षकांनी परिश्रम घेतले, मेहनत घेतली आणि तो तावून सुलाखून आमच्या हातात दिला। आम्हाला फक्त पॉलिश करायची होती।
आणि तो पॉलिश केल्यामुळेच हे विद्यार्थी 19 पात्र ठरले. कारण ते पण सांगतो, आमच्या संस्थेच्या खूप शाळा आहेत, तालुक्यात जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ग्रुपवर आम्ही आहोत. ग्रुपवरती मेसेज पडत होते की माझा विद्यार्थी, एक विद्यार्थी उत्तीर्ण, लगेच 10 जणांचे मेसेज, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. एका शाळेने टाकले माझे 2 विद्यार्थी उत्तीर्ण, अभिनंदन अभिनंदन. सगळ्यांचे सुरुवात झाले. आणि मी रात्री मेसेज पाहिले 10 वाजता, म्हटले एवढे जणांचे 1, 2 आणि हायएस्ट रिझल्ट 3 विद्यार्थी. आणि मी जेव्हा माझा रिझल्ट सगळा काढून पाहिला तेव्हा 19 विद्यार्थी. संस्थेचे सगळे एकत्र केले तरी 19 होत नाहीत, 60 शाळांचे एकत्र करून होत नाहीत. आणि याच्या मागे खऱ्या अर्थाने सर